काय, किंवा दीव दमन इथे हे उत्पादन होते त्या एफडीएने काय परवाना दिला होता काय? म्हणजे एखादा नेता जो आमदार राहिलेला आहे तो बेकायदेशीरपणे 20,000 वायर आणताय, साठा करून ठेवताय, काही वाटताय, काही विकताय, आणि नंतर तेच बहादर, तेच सन्मान्य माजी आमदार दरेकर साहेबांना घेऊन सिंगणे साहेबांना भेटताय की आम्हाला परवानगी मिळवून द्या. 17 तारखेपर्यंत कुठलीही परवानगी देण्यात आली नाही. त्या काळामध्ये मोठ्या संख्येने कुठेतरी या जळगाव जिल्ह्यामध्ये पण हे धंदा सुरूच होता. आजचे तिकडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे आमदार अनिल भाईदास पाटील साहेबांनी पण मंत्री महोदयांना तक्रार केलेली आहे की या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. आणि माझी माहिती अशी आहे की कुठेतरी एफडीएने कालच जिल्हा अधिकारी नंदुरबारला पत्र लिहिलेलं आहे की आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करा. आम्ही राजकारण करू इच्छित नाही. 3 दिवस अगोदर मी याच्यासाठी एक प्रश्न निर्माण केला होता की आपल्याकडे तुतवडा असताना जे निर्यातसाठी कंपनी आहे त्यांना आमचे अधिकारी संपर्क करत असताना ते आम्हाला द्यायला तयार नाही आणि कुठेतरी अडवणूक होते असं माझ्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. आता ब्रूक फार्माच्या विषयी सांगतो. ब्रूक फार्माला महाराष्ट्र सरकारच्या एफडीएने पत्र दिल्यानंतर केंद्रशासित प्रदेश जिथे ही निर्मिती होते तिकडच्या एफडीएने सांगितलं की तुम्हाला महाराष्ट्राला देता येत नाही. बहुतांश ही कंपन्या कुठेतरी दीव दमनला आहे किंवा गुजरातमध्ये आहे. तिकडच्या एफडीए सांगताय महाराष्ट्राला आपल्याला देता येत नाही. मग जो 3 दिवसापूर्वी जो मुद्दा उपस्थित मी केला होता कुठेतरी केंद्राकडून याची अडवणूक होते. मी मुद्दा उपस्थित केल्यानंतर कुठेतरी केंद्रीय आरोग्य मंत्री मुख्यमंत्रीशी त्यांनी संवाद साधला, तुतवडा दूर करण्यासाठी आश्वासनं दिली आणि आम्ही राजकारण करण्यासाठी हा विषय समोर आणला नाही, जनहितासाठी हा विषय समोर आणला होता. पण बेकायदेशीरपणे हे सगळं कारभार किंवा त्याआधी 3-4 दिवस भाजपचे नेते या सरकारला बदनाम करण्याचं काम करत होते. आता कुठेतरी वेगळी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर या ब्रूक फार्माच्या मालक त्यांना वाचवण्यासाठी माजी मुख्यमंत्री जात आहे, त्यांची वकीलपत्र घेता आणि 2-3 दिवसापासून भाजपचे सगळे नेते माझ्या बाबतीत बोलत राहत आहेत. मी त्यांना इतकंच बोलू इच्छितो की माझ्या जवाईच्या विषय समोर आणताय. त्याच दिवशी मी स्पष्टपणे सांगितला होता की कायदेपेक्षा कोणी मोठा नाही, जे काय न्यायालयात होईल ते होईल. आणि देवेंद्रजी सांगताय की नवाब मलिक यांचे जवाईला अटक झाल्यानंतर ते केंद्राच्या विरोधात बोलताय. मग त्यांचे सगळे नेते सांगताय म्हणजे कुठेतरी ते सुटत नाही. त्यासाठी नवाब मलिक केंद्राच्या विरोधात, अमित शहाच्या विरोधात बोलताय. मला वाटते महाराष्ट्राची जनता त्यांना माहित आहे जे काही असेल बोलण्यात कधी नवाब मलिक मागे राहत नाही. आणि जो व्यक्तिगत जो काही विषय माझ्या जवळचा असेल तो विषय न्यायालयात आहे, पण जे व्हायचं आहे ते होईल. सत्य काय असत्य काय त्याच्यातून बाहेर येईल. पण कालपासून काही मंडळी माझ्यावर बोट दाखवत असताना मी त्यांना बोलू इच्छितो क्रिस्टल कंपनीच्या मालकाला की आता मी राजकारण करत नाही, आता तुमचा विषय काढत नाही, पण क्रिस्टल कंपनीच्या कारभार किती क्रिस्टल आहे याच्या पण भंडाफोड आज नाही उद्या मी करणार. त्याचबरोबर भतीजाचा किती भात कोणी खाल्लेला त्याची पण माहिती उघड करणार आहे. काही कांदिवली मालाडचे आमदार आहे ते पण वेगळ्या पद्धतीने काहीतरी बोलत राहतात. ते रात्री कुठे जात आहे, दुपारी कुणाबरोबर बसताय, त्यांचे जवळचे लोक ईडीच्या मार्फत किती तुरुंगात आहे, त्यांच्याकडून काय काय त्यांनी घेतलेलं आहे.
किती घेवाणदेवाण झालेली याची पण माहिती येणाऱ्या काळामध्ये स्पष्टपणे सांगू. आता राजकारण करण्याची आमची इच्छा नाही, पण ते सांगताय की नवाब मलिक हे कुठेतरी दबावाखाली बोलताय. दबाव आल्यानंतर लोक गप होत आहे, दबाव आल्यानंतर कधी बोलत नाही. आणि 2 दिवसापासून माझा राजीनामा मागताय, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताय, राज्यपाल महोदयाकडे जात आहे. मी त्यांना विचारू इच्छितो की देशात मोदी ऍक्ट नावाचा कुठला कायदा आलाय काय? त्या कायद्याची अंमलबजावणीचे अधिकार सन्माननीय महामहिम राज्यपाल महोदयाला देण्यात आलेले आहे काय? जर मोदी ऍक्ट आला असेल, अंमलबजावणीचे अधिकार हे राज्यपाल महोदयाकडे असेल, तर त्याची माहिती आम्हाला दिली पाहिजे. मला वाटते जे मुद्दा उपस्थित करतो त्याचं उत्तर आम्हाला अपेक्षित आहे. हे जे साठवण करणारी जी मंडळी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ते साठवण काळाबाजार करण्यासाठी जे लोक पुढे जात आहे त्यांना वाचवण्याचा धंदा कुठेतरी भाजपवाल्यांनी बंद केला पाहिजे. राजकारण करण्याची आमची अजिबात इच्छा नाही. हे सगळे विषय समोर आणत असताना ऑक्सिजनचा तुटवडा कमी होईल, रेमडेसिवीर लोकांना भेटेल, केंद्र सरकारकडून जे दुर्लक्षित विषय होत आहे ते कुठेतरी ते त्याच्यात लक्ष देतील. मला वाटते विषय समोर आल्यानंतर कुठेतरी केंद्राच्या पण सरकार जागे झालेलं आहे. आम्ही पुन्हा सांगतो की हा जे राजकीय विषय आहे हे पॅन्डेमिकच्या सिच्युएशन बदलल्यानंतर निश्चित रूपाने लोकांना उत्तर देऊ. पण हे जे सगळं नंदुरबार, जळगाव, धुळेमध्ये चाललंय त्या बाबतीत आपल्याला सगळ्या आदेशच्या कॉपी पण देतोय, फोटो पण देतो, व्हिडिओ पण देतो. आता इन्क्वायरी नंदुरबारमध्ये सुरू झालेली आहे. जे कोणी चूक करत असेल निश्चित रूपाने त्यांच्यावर कारवाई होते. जो मुद्दा आहे कारण की अशा पद्धतीने रेमडेसिवीर जे आहे ते इतकं महत्वाचं औषध आहे. एखादा भाजपचा पदाधिकारी असं हजारो पद्धतीनं वाटत असते आणि ते राज्य सरकारला उपलब्ध होत नाही. ते माझं एकच म्हणणं आहे की जो विषय मी मांडला होता ते कुठेतरी केंद्र सरकारकडून अडवणूक होते. असं आहे की महाराष्ट्र सरकारने परमिशन दिल्यानंतर देऊ दमनच्या एफडीएने अडवला, म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहे. हे सगळं असताना भाजपचे नेत्यांना एक्सपोर्टचा स्टॉक कसा भेटतो, ते वाटप कसा करताय, ते कुठेतरी कसं विकताय, हा सगळा बेकायदेशीर काम त्या लोक करत होते. सरकारला बदनाम करण्यासाठी 2-3 नेते त्यांचे ऍक्टिव्ह होते. हा सगळा बेकायदेशीर कारभार ते करत असताना आता सगळे पुरावे व्हिडिओ समोर आले, स्टॉक घेऊन फोटो त्यांनी स्वतः काढलेला आहे, वाटप करण्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहे. तिकडचे आमदार जे यांच्या समोर विजयी झाले त्यांनी तक्रार केलेली आहे. कलेक्टरकडे कारवाईसाठी कमिशनर साहेबांनी पत्र पाठवलेले आहे. मला वाटते आता याच्यात हे जे बेकायदेशीरपणे सगळा महाराष्ट्रामध्ये काम सुरू होता यापुढे कोणी करण्याची हिंमत करणार नाही. आणि येणारे 1-2 दिवसामध्ये रेमडेसिवीरचा साठा मोठ्या संख्येने पण उपलब्ध होत आहे आणि हे तुटवडा लवकरच संपेल आम्हाला अपेक्षा आहे. प्रामुख्याने रेमडेसिवीरचा जो साठा होता निर्यातदार कंपन्या होत्या, निर्यातीवर बंदी घातल्यानंतर तो साठा त्या कंपन्यांकडे होता. त्यांना महाराष्ट्रामध्ये किंवा देशात कुठेही विकण्याची परवानगी नव्हती. मात्र राज्य सरकारने या संदर्भात जेव्हा पत्र दिलं की आम्हाला हा साठा हवा आहे, त्या कंपनीने अद्यापही तो साठा दिला नाही. म्हणजे एकीकडे अधिकृतपणे राज्य सरकारने साठा मागूनही कंपनी साठा देत नाही, तर दुसरीकडे त्याच्या आधीच असा बाजारात म्हणजे काही नेत्यांकडे तुम्ही सांगितल्याप्रमाणे तो साठा उपलब्ध होतोय. तर या प्रकरणी या नेत्यांवर आणि या कंपनीवरही कारवाई झाली पाहिजे का? निश्चित रूपाने जे एफडीएचे कमिशनर आहे त्यांनी जळगावच्या कलेक्टरला या प्रकरणाबाबत इन्क्वायरी करून कारवाई करण्याबाबत आदेश निर्गमित केलेले. नंदुरबारच्या कलेक्टरला, जळगावच्या आमदारांनी पण ही मागणी केलेलीच आहे. मी जो मुद्दा उपस्थित केला होता की आपल्याला रेमडेसिवीरचा साठा जो एक्सपोर्टसाठी आहे, एक्सपोर्ट बंदी केल्यानंतर केंद्र सरकार कुठेतरी अडवते. म्हणजे देऊ दमन इकडच्या एफडीए, महाराष्ट्र सरकारच्या एफडीएने त्यांना परवानगी दिल्यानंतर ते सांगताय तुम्हाला महाराष्ट्राला देता येत नाही. जो माझा विषय होता कुठेतरी हा स्पष्ट झालेला आहे. आमचा उद्देश कोणाला बदनाम करणे किंवा केंद्र सरकारवर निशाणा साधणं नव्हता. आमचा उद्देश इतकाच होता की जी अडवणूक
जे एक्सपोर्ट करणारे जे लोक आहे, उत्पादन करणारे जे लोक आहे, ज्यांना जी अडवणूक होते कुठेतरी ते अडवणूक थांबली पाहिजे. पण अजून ते अडवणूक थांबलेली नाही. ग्रुप फार्माने अजून औषधं दिली नाही किंवा बीडीआर नावाची एक कंपनीला ऑर्डर देण्यात आलेला आहे, त्यांच्याकडून पण काही साठा अजून उपलब्ध झालेला नाही. काल माझी माहिती आहे हिमाचलच्या एका कंपनीला त्यांनी संपर्क केल्यानंतर त्याला ऑर्डर देण्यात आलेला आहे. जे अडथळे जे आत्ता निर्माण होत आहे, आता हिमाचलवाले अडथळे निर्माण करतील काय मला माहित नाही, पण दीव दमनच्या FDA कडून अजून या कंपन्यांना परवानगी देण्यात आली नाही. केंद्रशासित प्रदेश असताना बहुतेक कंपनी गुजरातमध्ये आणि दीव दमनमध्ये त्यांची अडवणूक जर तिकडचे FDAचे लोक करत असतील तर निश्चित रूपाने आमच्याकडे साठा येऊ नये. कुठेतरी डाव या राज्यात किंवा या देशात सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं का की रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्या कंपनीला महाराष्ट्रात प्रमोट करणं आणि पाठीशी घालण्याचं काम फडणवीस करतात? ज्या पद्धतीने रात्री ते गेले, ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांशी ते भांडले, काहीतरी काळाबेर त्याच्यात आहे. आमचं एकच म्हणणं आहे, आता ज्या पद्धतीने त्या ग्रुप फार्माच्या कंपनीच्या मालकाच्या बाजू ते घेत होते, तर जळगाव, धुले, नंदुरबार हे सगळे भागामध्ये ज्या पद्धतीने या एक्सपोर्टच्या औषधा लोक विकताय, त्याचा पुरवठा भाजपचे लोक करताय. ग्रुप फार्माची ते औषधं आहे म्हणजे कुठेतरी काळा बाजार ग्रुप फार्माची लोक करताय. हे आता तिकडे पण वलसाडमध्ये पण त्यांचे काही अधिकारी त्यांना अटक करण्यात आलेला आहे. म्हणजे साठे बाजार, काळा बाजार करण्याचं काम ग्रुप फार्मा कंपनी करते आणि त्याच्या पाठराखण जर 2-2 विरोधी पक्ष नेते करत असतील मग याच्यातून काय अर्थ निघते? काहीतरी काळाबेर याच्यात आहे हे स्पष्ट आहे. नवाब राजेंद्र शिंदे यांचा दावा होता की हे राज्य सरकारलाच मिळणार होतं, नेमकं काय आहे यातला? राज्य सरकारने याला ऑर्डर दिलेलं आहे की आम्हाला द्या, तुम्ही महाराष्ट्राला उपलब्ध करून द्या, पण दीव दमनच्या FDA त्याला परवानगी देत नाही. म्हणजे कुठेतरी मी जे बोलत होतो अडवणूक होते ते आता स्पष्ट होऊ लागले. भाई एक दुसरा मुद्दा आहे की अमित शहा यांचं एक वक्तव्य आलेलं आहे. ते म्हणाले की ही जी आघाडी बनली ही अपवित्र आघाडी आहे आणि याचा काही भरोसा नाहीये. 15 महिने 16 महिने सरकार सुरू आहे, चालत आहे. लोकांचे प्रश्न हा सरकार कुठेतरी सोडवत आहे. भाजपवाल्यांना सत्तेशिवाय राहता येत नाही हे सत्य झालेलं आहे. कोविडच्या काळामध्ये बेछूट आरोप करणे, सरकारवर बिनआधाराचे आरोप करणे, सरकारला बदनाम करण्याचा कारभार भाजपचे लोक करत होते. आता पवित्र अपवित्र म्हणजे यांच्याकडे गंगाजल आहे, ते कोणाचं वर टाकलं ते पवित्र होऊन जात आहे. ते स्वतः सांगताय की वालिया कोलीला वाल्मिकी करण्याची ताकद हा भाजपमध्ये आहे. आता अपवित्र लोकांना पवित्र करण्याचा उद्योग पवित्र अपवित्र तेच करू शकताय. 3 पक्षाच्या सरकार हे जनहिताचं हे सरकार काम करते. कोरोना असताना गंभीरतेने या प्रश्नाकडे लक्ष देणारा एकच सरकार असेल तो महाराष्ट्राचं सरकार आहे. तर पवार साहेब कुठेतरी या सर्व प्रकरणांना नाराज आहेत. त्यांचं असं म्हणणं की राजकारण नाही झालं पाहिजे, लोकांना सुविधा मिळाल्या पाहिजे ही त्यांची भूमिका आहे. स्पष्ट रूपाने आमची पक्षाची भूमिका तीच आहे की पॅन्डेमिकच्या काळामध्ये राजकारण न करता सगळ्यांनी एकसंग येऊन कुठेतरी हे विषय हाताळले पाहिजे. आता जेव्हा वॅक्सिन मिळत नव्हती आम्हाला, निश्चित रूपाने जनतेसमोर विषय आणणं हे आमची जबाबदारी आहे. रेमडेसिवीर राजकारण आम्ही सुरू केलेलं नाही. हा राजकारण कुठेतरी भाजपच्या लोकांनी सुरू केल्यानंतर सत्य जे परिस्थिती आहे ते जनतेसमोर ठेवणं हे आमची जबाबदारी आहे आणि सत्य आम्ही ठेवतोय. आम्ही राजकारण करत नाही. लोकांनी याच्यावर राजकारण बंद केलं पाहिजे. उलट बसून कुठेतरी काही एखादा मदत होऊ शकते तर त्या प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. पण तशी भूमिका लोक घेत नाही, नुसतं राजकारण करता हे सत्य आहे. काल केंद्र सरकारने एक निर्णय दिलाय की 18 वर्षांच्या वरती सुद्धा 1 तारखेपासून लस उपलब्ध होणार आहे. जी मागणी आहे खरं तर आधीपासूनच केली जात होती, पण सरकारने उशीर केला असं वाटतंय का? कारण की भाजपचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यामुळे अशा पद्धतीच्या मागणीचा विचार झाला. असं आहे, सुरुवातीपासून 18 वर्षाच्या वरच्या लोकांना औषध दिली पाहिजे ही मागणी होती. पण कुठेतरी पहिले फ्रंटलाईन वर्करला देण्याचा निर्णय झाला, मग 60 वर्षाच्या वय मर्यादा ठेवण्यात आली, मग त्याला कमी करून 45 करण्यात आली, मग आता 1 मे पासून 18 करण्यात आली.
सुरुवातीपासून हे ठेवता आलं असता, पण ज्या पद्धतीने औषध हे म्हणजे लस एक्सपोर्ट करण्यात आली, आधी 2च कंपनी करतील, इतरांना परवानगी देऊ नये किंवा इतर कंपनीला येण्यासाठी आपण मार्ग उघडा करू नये, ही भूमिका केंद्राने घेतली होती. जर सुरुवातीलाच की एक्सपोर्ट आम्ही करणार नाही, जे कंपनी उत्पादन करू इच्छिते ते सर्वांना परवानगी देऊ, मला वाटते जर ही भूमिका आधीपासून घेतली असती तर या देशामध्ये अर्धेपेक्षा जास्त लोकसंख्येचं लसीकरण झालं असतं. पण हळूहळू उशिरा निर्णय होत आहे, त्यामुळे कुठेतरी आता कंट्रोल करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडतो. नावभाई, शेवटचा प्रश्न. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आहेत तन्मय फडणवीस म्हणून, त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय, त्यांनी लस घेतली, पण ज्या पद्धतीनं केंद्र सरकारचा नियम आहे 45 वर्षाच्या वयाच्या वरतीच लोकांना लस उपलब्ध होते, आणि त्यामुळे कुठेतरी एक वाद निर्माण झालाय, कारण की अशा पद्धतीनं कमी वयाच्या नातेवाईकाला लस देणं कितपत योग्य आहे? हे बघा, असं आहे की सोबताईचा नातू आहे, मला वाटतं त्यांनी लस घेऊन स्वतःच फोटो टाकलेला आहे. आता 18 म्हणजे 45 वर्षाच्या खालच्या लोकांना हे मज्जाव आहे. ते फ्रंटलाईन वर्कर आहे की नाही? मग कुठेतरी त्यांनी एकतरी त्या हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटने सगळे नियम बाजूला ठेवून हे कुठेतरी लसीकरणचं काम केलं असेल, किंवा केंद्राने सांगितलेलं आहे की कोमॉर्बिड एखादा पेशंट असेल तर त्याला आपण देऊ शकतो. या कोमॉर्बिडच्या आधार घेऊन बऱ्याचशा बोगसगिरी लोकांनी केलेली आहे. हे देवेंद्रजीचा हा भावाचा मुलगा असेल किंवा गुजरातमध्ये सर्रास या प्रकारचे कमी वयातले लोक लसी घेता असे सगळे सर्टिफिकेट व्हायरल होत आहे. हे योग्य नाही. मला वाटते जर एखादा डॉक्टरनी कोमॉर्बिडच्या सर्टिफिकेट त्यांना दिलं असेल तर निश्चित रूपाने याची चौकशी करून जे याच्यात दोषी असतील, चूक केली असतील, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाई, हिंदी में जानना चाहेंगे कि जिस रेमडेसिविर को लेकर राजनीति छिड़ी है और बीजेपी के विधायक कार्यालय से इस तरीके से मिल रही है, ऐसा आपका? देश में कोरोना के मरीजों की संख्या 2,70,000 के करीब पहुंच रही है और हर दिन 10-15% वृद्धि हो रही है, और महाराष्ट्र में भी आंकड़ा 60,000 से ज्यादा है. आज से 3 दिन पहले हमने एक मुद्दा उठाया था कि महाराष्ट्र में रेमडेसिविर उपलब्ध नहीं हो रही है. एक्सपोर्ट पर पाबंदी लगाने के बाद जिन कंपनियों को बेचने के लिए परमिशन नहीं थी, उन्हें हमने महाराष्ट्र को दवाई दी जाए, ये हमने